जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 11 मार्च 2025 रोजी प्रत्यक्षात टोमॅटोला बाजारभाव काय मिळाला आहे आपण जरा व्यापारी बांधवांशी बोलणार आहोत। त्याचबरोबर सध्या उन्हाळा कडक असल्यामुळे टोमॅटोचा माल लवकर खराब होतो आणि त्याच्यामुळे माल बारीक येत असल्यामुळे त्याचा बाजारभावावर परिणाम होतोय। आपल्यासोबत शेतकरी आहे, जरा शेतकरी काय म्हणतात, त्यांचा राग आहे का रोष आहे का व्यापारी बांधवांकडनं काय अपेक्षा आहे? दादा नमस्कार। नमस्कार। कुठून आले? साकूर मांडवा। साकूर मांडवा, बाळासाहेब थोरातांचा तालुका। बाळासाहेब थोरात। काय भाव गेले आज? काय गेले 250 रुपये गेले, काही मालाला हे नाही। काय कुठली व्हरायटी? विरांग। अशा विरांगचे बाजार पडले आज का? पडले जरा मेंढी माला झाल्यामुळं, पण ते काय सगळे कितवा तोडा आहे? चौथा। चौथा तोडा आहे। किती क्रेट होते? 55 जाळे होते। 55 जाळ्या। काय अपेक्षा, काय सूचना? बाजार वाढले पाहिजे अशी अपेक्षा आहे, चांगले माल गेले पाहिजे यायचे। एकरी खर्च किती येतो? खर्च भरपूर आहे, खर्चाला नाही तोटा, भरपूर खर्च। काय मार्केट कमिटीला काय सूचना? मार्केट कमिटीत फक्त बाजार भाव व्यवस्थित टिकले पाहिजे, चांगले झाले पाहिजे। नाशिवंत माल आहे, बाजारभाव कमी जास्त होत राहणार। इथे व्यापाऱ्यांकडनं पैसे वेळेवर मिळतात का? सोयी सुविधा चांगल्या आहेत का? पैशाची काही अडचण नाही, पैसे वेळेत मिळतात। पैसे वेळेवर मिळतात। भाऊ काय तुम्ही काय सांगाल? काय नाही, मी नाही काय तुम्ही काय घ्यायला आले, विकायला आले, का वाहतूकदार आहे? तसे चालू अच्छा, तसेच आले, फिरायला आले। आता आपल्यासोबत जरा व्यापारी भाऊ, तुम्ही बोलताय का? काय कुठून आले? साकूर मांडवा। काय भाव गेले आज? आज गेले 400 पर्यंत, थोडं कमी झालं आज मार्केट, थोडे कमी झाले। कितवा तोडा आहे? आता आमचा 10वा-12वा तोडा असं। 10वा-12वा तोडा, तरी 400 रुपयाने गेले। माल शायनिंग बाजी, शायनिंग बस। लागवड किती? 300 ने गेले ना, पण 400 पर्यंत मार्केट आहे असं। अच्छा, 400 पर्यंत मार्केट। मला एक सांगा, सध्या जो मिळतोय जो बाजारभाव, तर किती अपेक्षित आहे? नाही, आता हा जो बाजारभाव मिळतोय ना, याच्यात काय परवडते असं काय नाहीये। आता फक्त तोंडाला तोंड नवजून करून घ्यायचे। नवजून नवजून करून काय टोमॅटोचं अर्थकारण जुळतं का? झालेला खर्च, मिळणारा बाजारभाव? ह्या भावामध्ये फक्त आहे ना, खर्च आणि थोडंफार मिळतंय। तसं 500च्या पुढे मार्केट पाहिजे। 500च्या पुढे मार्केट आहे। यंदाचा सीझन कसा गेला? काय एवढा खास नाही, एवढा खास नाही। जेमतेमच। तर आपण व्यापारी भाऊशी बोलूया। भाऊ, आता तुम्ही जाळीमध्ये आहात, पैसे सुरक्षित राहिले पाहिजे। बाजारभाव काय? बाजारभाव सेट 200 पासून तर 350 रुपये घेतले आपण। कुठली व्हरायटी? साऊ, विरांग। साऊ आणि विरांग। आणि गावठी टोमॅटो गावठी घेतले सेट 150 पासून तर 250 पर्यंत। काय बाजार वाढतील वगैरे? नाही, बाजार नाही वाढायचं, वाढणार नाही। बाहेर राज्यात चालू आहे। अच्छा, बाहेरच्या राज्य चालू। बाहेर 10-12 रुपये भेटू राहिले, ती आपल्याकडे मालीवर राहिले सेट 15 रुपये पोचवू राहिले, 15-16 रुपये। चला, पैशांची काळजी घ्या, सध्याचे दिवस वाईट आहेत। शेतकरी बांधव काय म्हणाले? हा, तुमचे नाही हो, त्यांची चोरी नको व्हायला। असं तुम्ही मीडियाच्या द्वारा थोडं सरकारला आवाहन करा की येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याला ह्या भावामध्ये परवडत नाही, थोडे पैसे वाढले पाहिजे, शेतकऱ्याचं अजून 2 पैसे व्हावे, ही तुम्ही विनंती करा। राज्य सरकार का केंद्र सरकार? केंद्र सरकारने करावं आणि राज्य सरकारने केल्याने काय अडचण? तुम्ही कुठले? आम्ही साकूर मांडव, सगळं आम्ही एकाच गावचे साकूर मांडवे। साकूर मांडव। सध्या मार्केटमध्ये साकूर मांडवचीच हवा चालू आहे। बरं, ठीक आहे। तिकडे काय परिस्थिती? उन्हाळा काय म्हणतोय? भयानक उन्हाळा आहे। कांद्याची काय परिस्थिती? कांदा कांद्याने शेतकऱ्याला अक्षरशः रडवले आणि त्यात या सरकारने फक्त थकीत करदारांना 2 लाख दिलेत आणि जे नियमित भरतात त्यांना काहीच नाही। 50,000 काय होणार आहे? सरकारने त्याचा विचार करावा थोडा। हा, 2 लाख रुपये केलेत, पण ते 3-3 वर्ष थकवल्यामुळे 3-3 लाख व्याजच झालेले आहे। म्हणजे शेतकरी सगळे कोण अडचणीत आहे। शासनाने, राज्य शासन असेल, केंद्र सरकार असेल, यांनी शेतकऱ्याचा विचार करावा, कारण व्यापाऱ्यांच्या दृष्टीने चांगले निर्णय आहेत। जगाचा पोशिंदा तो बळीराजा सध्या विविध संकटांचा सामना करतोय। आपण टोमॅटोच्या मार्केटमध्ये आहोत। व्यापारी बांधव सॉर्टिंग करून माल भरत असतात आणि 25 किलोचं क्रेट असल्यामुळे त्याला व्यापाऱ्यांकडे बाजारभाव थोडासा जास्त मिळतो। आता नारायणगावच्या मार्केटमध्ये गावठी टोमॅटो, संकरित व्हरायटी, सगळ्या प्रकारचे टोमॅटो विक्रीला येत आहेत, परंतु सध्या बाजारभाव विरांगला साधारण 300, 350, 400 रुपयाचा आहे। अर्थात चांगल्या दर्जाच्या टोमॅटोला हा बाजारभाव मिळतो आहे। हा बाजारभाव अधिकचा मिळायला हवा। यंदाच्या वर्षी टोमॅटोचं सीझन खूप आर्थिक संकटामध्ये गेलेलं आहे। टोमॅटो उत्पादक शेतकरी खूप अडचणीमध्ये आहे। टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना यंदाचा टोमॅटोचा झालेला खर्च, मिळणारे पैसे, खता औषधाचा होणारा खर्च, हे सगळं ताळमेळ बसणं शेतकऱ्यांसाठी खूप जिकरीचं झालेलं आहे। नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या
टोमॅटोची आवक साधारण 7 ते 8 हजार होते. इतरही व्यापारी बांधव काय सांगतायत ते आता आपण ऐकूया. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 11 मार्च 2026 रोजी टोमॅटोची आवक साधारण 6 ते 8 हजार क्रेटची झालेली आहे. चांगल्या मालाला बाजारभाव चांगला मिळतो आहे. चांगल्या दर्जाच्या बाजारभावाला गावठी टोमॅटोला 200 ते 250 रुपयाचा बाजारभाव आहे आणि जे संकरित व्हरायटी आहे याला 400 रुपयाच्या आसपास बाजारभाव आहे असं व्यापारी बांधव सांगतात. आपल्यासोबत एक व्यापारी बांधव आहे, जर आपण त्यांच्याशी पण चर्चा करूया आणि टोमॅटोला बाजारभाव नेमका काय मिळतो जरा जाणून घेऊया. शेठ नमस्कार. आज 11 मार्च 2026 काय मिळतो टोमॅटोला बाजारभाव? टोमॅटो आज 50 रुपयांनी डाऊन झाले बाजार. काय गावठी टोमॅटोला काय बाजारभाव? गावठी टोमॅटो 250 पावणे 300 रुपये एकदम VIP माल, बाकी 200 रुपये. आणि संकरित व्हरायटी? संकरित वेळाने सकाळी थोडं बाजारमध्ये 450 रुपयांनी 2-4 वकलं गेलेले आहेत. नंतर बाजार थोडे डाऊन झाले. नंतर 3.5 पावणे 4 रुपयांनी चांगले माल गेले. काय तर तुम्ही म्हणाले होते बाजारभाव वाढतील, तर बाजारभाव तर कमी होत आहेत. आवक आज डबल झाली त्याच्यावर. किती आवक झाली आज? कालपेक्षा डबल आवक होती आज. 10-12 हजार क्रेट? आता आकडा नाही सांगताय, पण कालपेक्षा दुप्पट आवक होती. काय कशामुळे आवक कमी जास्त कशामुळे होते? तर काय सांगताय, शेतकरी आता कुठून माल येतो, कधी येतोय. आता 2 दिवस मालच नव्हता, मग बाजार वाढले. आज डबल आवक झाली, मग बाजार ऑटोमॅटिक साहजिक आहे ना. काय शेतकरी बांधवांना काय आव्हान? सध्या उन्हाळा खूप आहे, कडक उन्हाळा आहे. ऊन तर खूप आहे. मालात तिरंग्याचं प्रमाण वाढत चाललं दिवस आणि तुटक्याचा. त्याच्यामुळे निवड चांगली करा. निवड केल्यामुळं बाजारभाव भेटतील. चांगल्या मालात चांगलेच बाजार भेटतील. शेतकरी बांधवांनो, उन्हाळा अतिशय कडक आहे. तुम्ही स्वतः काळजी घ्या, मालाची निवड चांगली करा. मालाची जर निवड चांगली केली तर बाजारभाव देखील चांगला मिळू शकतो. शेवटी टोमॅटो हा नाशिवंत माल आहे आणि जर योग्य प्रकारे नियोजन केलं नाही तर टोमॅटो बाजारभावावर परिणाम होऊ शकतो. सध्या टोमॅटोचे बाजारभाव आज 50 रुपयांनी कमी झालेले आहेत. शेतकरी बांधवांनो, मालाची निवड चांगली करा. या ठिकाणी माल निवडून आणला का प्रतवारी चांगली असली की व्यापारी शेतकरी यांच्यामध्ये तू मी होत नाही. उन्हाळ्यामुळे टोमॅटोवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढतोय. प्रामुख्याने तिरंगा वाढलेला आहे. टोमॅटोच्या बागा उलगत आलेल्या आहेत. ज्या बागा आता नव्याने सुरू झालेल्या आहेत, गावठी टोमॅटोला 200, 250, 300 रुपयाच्या आसपास बाजारभाव मिळतो आणि जी संकरित व्हरायटी आहे त्याला 300 ते 400 रुपयाच्या आसपास बाजारभाव आहे. 50 रुपयांनी बाजारभाव कमी झालेत असं व्यापारी बांधव सांगतात. व्यापारी बांधवांनो, शेतकऱ्यांचा दुवा घ्या. जगाचा पोशिंदा बळीराजा खूप काबाड कष्ट करतो. उन्हातान्हामध्ये टोमॅटो तोडतो, त्याची बांधणी करतो, खुरपणी करतो, बाग बांधतो, खतं औषधं घालतो, पाणी भरावं लागतं. बिबट्याची समस्या आहे. खूप अनंत अडचणीचा सामना करत बळीराजा कष्ट करत असतो. व्यापारी बांधवांनो, पुन्हा मी एकदा सांगतो, त्यांचा दुवा घ्या. सुरेश वाणी, भिंगर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.